आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्याच्या मनसरमध्ये पांडवकालीन बारो वादामुळे तणावपूर्ण शांतता। मनसरमध्ये खासदार मेधा कुलकर्णींकडून परिसराची पाहणी। सरकारच्या जागेला वक्फ म्हणून घोषित करता येत नाही, या ठिकाणी दर्गा होऊ देणार नाही, मेधा कुलकर्णींची भूमिका। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये कलगीतुरा। सातारामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे, अध्यक्ष आमचाच व्हावा, जयकुमार गोरे ठाम। तर तोडगा न निघाल्यास शेवटच्या टोकापर्यंत लढू, गोरेंचा इशारा। महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या 13 नगरसेवकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा आरोप। 14 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करत अपात्र करण्याचा इशारा दिल्यानंतर जलील यांचा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। नाशिकमधील जीएसटी अधिकाऱ्याचं 1.25 कोटींचं लाच प्रकरण। एक सहाय्यक तर 2 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईच्या एसीबी पथकानं काल जीएसटी अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना पकडलं। अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचारिकांना कर्मचाऱ्यांना पीएफ लागू। पुणे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वैशिष्ट्ये यांचा निकाल। पुणे जिल्हा परिषदेच्या 9015 कर्मचाऱ्यांना पीएफ योजना लागू होणार। उल्हासनगरच्या नगरसेवकांना पाणीपुरवठ्याची माहिती व्हॉट्सअपवर मिळणार। नगरसेवकांसाठी एक विशेष व्हॉट्सअप डिजिटल प्रसारण प्रणाली सुरू। प्रभागामध्ये पाण्याची काय स्थिती हे दररोज व्हॉट्सअपवर कळणार। रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचे एक्सरे। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार समोर, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळेंची मागणी। जळगावमधील रावेरच्या निंभोरा ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावरून वाद। निधीच्या खर्चात घोळ झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं। निधीचा मनमानी पद्धतीनं खर्च केल्याचा आरोप।